श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणीसाठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणीसाठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणीसाठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6,628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6,545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1,681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63 TMC पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो, म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणीसाठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया. उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणीसाठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% पेक्षा कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे? खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणीसाठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40 ते 42% भाग, मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे. त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे, मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात
नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे कॉन्क्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत कॉन्क्रीट खाली गाडले गेलेले आहेत. त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं, तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्सवर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामानविषयक दुष्काळ पडतो. कळत नकळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणीसाठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण त्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे. नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचा वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत 2 मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मेला महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे? एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन्स होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप आवश्यक आहे. श्रोते हो, पाणीसाठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे
असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणीसाठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी. सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41च्या वर, काही ठिकाणी 43 पर्यंत देखील टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, की आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात. नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रति माणशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांडपाण्यामध्ये रूपांतर होतं. हे सांडपाणी जर आपण वापरलं तर प्रति माणशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50 ते 55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रति दिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपल्याला 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपल्याला वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे हो आपल्याकडं. 750 मिलीमीटर पाऊस. याचा अर्थ काय आहे, म्हणजे जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं, आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो. श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.